नमस्कार, आपले शहर आपला आवाज आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी दीपक वाघ आणि आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या धुळे महापालिकेचा जाहीर निषेध। आमदार कुणाल पाटील व 18 आमदारांना निलंबित केल्यासंदर्भात भाजप सरकारचा निषेध। मागील भांडणाची कुरापत काढत 2 जणांना मारहाण। नळ कनेक्शन कट केल्याने शब्बीर नगर परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित। आणि 23 मार्च शहीद दिनानिमित्त वीर क्रांतिकारांना अभिवादन। आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान माहिती शिक्षण व संपर्क आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या विद्यमाने पुरस्कार वितरण। आता बातमीपत्र विस्ताराने। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व जनतेच्या विविध समस्यांबाबत आवाज उठवणारे आमदार कुणाल पाटील व 18 आमदारांना निलंबित करणाऱ्या भाजप सरकारचा आज धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। दिनांक 22 मार्च रोजी विधानसभेच्या अधिवेशनात काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व इतर 18 आमदारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज पूर्ण माफ करण्यासाठी आवाज उठवला आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही विधानसभेचे कामकाज होऊ देणार नाही असा आग्रह धरला। म्हणून याचा राग ऐकून सत्ताधारी भाजपा सरकारने धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व इतर 18 आमदारांना त्यांना निलंबन केले। याचा निषेधार्थ काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने करण्यात आली। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज करंकाळ, माजी उपमहापौर हाजी इस्माईल पठाण, नगरसेवक मुझफ्फर हुसेन, संजय बैसाणे, भिवसन आहिरे व बालुदाई शिरसाट, वासिम सरदार व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तारखेला उन्हाळी अधिवेशनात जे आमदार आहेत, काँग्रेस आणि मित्र पक्षाचे जे सर्व आमदार आहेत, ज्या वेळेपासून अधिवेशनाला सुरुवात झाली तेव्हापासून आपल्या शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी जे रोज लढतायत, जे भांडण करतायत आणि हे भूलथापा देणारे भाजप सरकार सत्तेवर आल्यापासनं त्यांना मदत केली, काय केलं ते सगळं विसरून गेले। ते म्हणायला लागले की तुम्ही जबाबदारी घ्या, तुम्ही आत्महत्या करणाऱ्यांची जबाबदारी घ्या, तुम्ही दुष्काळ पडणाऱ्यांची जबाबदारी घ्या। या अशा ना करते सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत हे असं काही वक्तव्य करतात आणि म्हणूनच ज्यावेळेस अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या आमदारांनी आवाज उठवला त्यांना दाबून मारण्यासाठी काल 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं। कारण की जे बजेट आहे ते बजेट मंजूर करून घेऊ आणि जे भूलथापा आजपर्यंत त्या गव्हर्नमेंटने दिलं, आपण बघितलंय रॉकेलचे
रेट वाढून गेले, डिझेल पेट्रोलचे रेट वाढून गेले, धान्याचे रेट जो गॅस सिलेंडर 400 रुपयात मिळत होता तो आज त्याची किंमत 800 रुपये झालेली आहे आणि शेतकरी आत्महत्या करतायत. आत्ताच मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, या ठिकाणी बरंचसं नुकसान झालं. असं हा गरीब शेतकरी करणार तरी काय? तर या सरकारने या मोठ्या मोठ्या कर्जदारांना कर्ज माफ केलं, पण या गरीब शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करण्यासाठी जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी भांडतायत, मागणी करतायत आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम या फडणवीस सरकार करीत आहे. लोकशाहीचा त्यांनी या माध्यमातून खून केलेला आहे आणि या सरकारचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने केलीत आणि माननीय जिल्हाधिकारी यांना आता निवेदन देण्यासाठी जात आहोत. मागील भांडणाची कुरापत काढत शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथील एस कुमार मोबाईल दुकानधारक रवी मोटवाणी यांनी आपल्या साथीदारांसोबत संगतमताने 2 जणांना जबर मारहाण केली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथील दुकानधारक धीरज किशोर लाल बजाज यांचे सीमा गिफ्ट आर्टिकल म्हणून दुकान आहे. त्यांच्या समोरच एस कुमार मोबाईल दुकान आहे. सदर एस कुमार मोबाईल दुकानधारक रवी मोटवाणी यांच्या आणि धीरज मध्ये अनेक दिवसापासून काही कारणास्तव वाद सुरू होता. रवी मोटवाणी यांनी आपल्या साथीदारांसह धीरजला जबर मारहाण केली व यात बचावासाठी आलेल्या त्यांच्या मित्राला देखील मारहाण केली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुकानावर शिवीगाळ केली. हा एकटा होता दुकानात, हा काम करतो भावाकडे रोजंदारीने. तर ते नंतर याने मला फोन लावला. मी जात नाही, गाडी लावत नाही, नाश्त्याची गाडी माझी, मी गाडी लावत नाही, जात नाही. तोपर्यंत त्याने दुकान बंद करून हा घरी चालला होता. तर रस्त्यातच याला धरून पाडलं त्यांनी व याच्यावर वारबीर केले. तर मी सुगायला गेलो, मलाही मुक्का मार मारला त्यांनी. हातात काहीतरी होतं त्यांना. मग आम्ही एक मित्राच्या घरी घुसालो, योगेश बजाज यांच्या घरात. त्यांच्या घरात गेटमध्ये घुसालो तर त्यांनी बाटल्या बिटल्या फेकल्या. त्यांनाही शिवीगाळ केली, आम्हालाही शिवीगाळ केली आणि कायमचं आम्हाला तकलीफ देत असते. ते म्हणता आम्ही पोलीस लोकांना पैसे खावडून देऊ, तुम्हाला अटकवू, 1,00,000-2 लाख आम्ही असंच खर्च करून देऊ, आमच्याकडे लई पैसा आहे. तुमचं नाव काय? सुमित नारायण दस. त्यांचं नाव काय? रवी. पूर्ण नाव? रवी ते मोटवानी, एस कुमार मोबाईलवाले. 3-4 जण होते ते. तुमचं दुकान कुठे आहे? मी इथं नाश्त्याची गाडी लावतो म्हणजे साखर रोडावर. हे माझा मित्र आहे, मित्राबरोबर आलो त्याला सुरवाईसाठी. त्यांनी डायरेक्ट मारहाण केली. आम्ही जीव वाचवण्यासाठी यांच्या घरी. सध्या उन्हाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासू लागत आहे. धुळे शहरातील वडजाई रोड येथील शब्बीर नगर परिसरात काही दिवसापासून पाण्याची टंचाई दिसून येत आहे. याला कारण म्हणजे मनपा आणि पुरवठा प्रशासन. मनपा प्रशासनाने या भागातील नळपट्टी तसेच अवैध नळ कनेक्शन त्यांचे एक कट आहे. मात्र याचे परिणाम सर्व नळधारकांना भोगावा लागत आहे. यामुळे या भागात 13 दिवसापासून पाणी पुरवठा बंद केल्याने येथील नागरिक पाण्याच्या थेंबासाठी वंचित आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज मानव एकता पार्टीच्या वतीने मनपा आवारात निदर्शने करण्यात आली. पानी दो, पानी दो, पानी दो, पानी दो. मनपा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की वडजाई रोड शब्बीर नगर येथील अवैध नळ कनेक्शन मोहिमेत सर्व नळ कट करून वस्तीच्या नागरिकांना पाण्यापासून वंचित करण्यात आलेले आहे. यामुळे सदर परिसरातील 13 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून धुळे मनपा विषयी रोष पसरत चाललेला आहे. त्यांचे नळ कनेक्शन अवैध होते किंवा नळपट्टी थकीत होती. केवळ त्यांचेच नळ कनेक्शन नियमानुसार कट करणे आवश्यक होते. काही लोकांच्या चुकीचे दंड सर्वांना देणे ही अत्यंत आक्षेपार्ह बाब आहे. उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. अशा वेळी नळ कनेक्शन कट करून नागरिकांना पाण्यासाठी वंचित ठेवणे ही मनपा प्रशासनाची चुकीची बाब आहे. एकीकडे धुळे मनपा
महिला दिवसानिमित्त एका ठिकाणी विविध स्पर्धा आयोजित करून लाखो रुपये खर्च करीत आहे आणि दुसरीकडे वस्तीचा नळ कनेक्शन कट करून शेकडो महिलांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे। तरी शब्बीरनगर भागातील वैध नळ कनेक्शन पूर्ववत सुरू करण्यात यावे। एक आठवड्यात जर नळ कनेक्शन पूर्ववत सुरू होऊन नागरिकांना पाणी मिळाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी मानव एकता पार्टीच्या वतीने देण्यात आला। अच्छा ये है कि भाई 14-15 दिन हो गया पानी नहीं आ रहा है। वार्ड नंबर 35 है शब्बीर नगर। तो मेरा कहना ऐसा है कि भाई यानी 100 लोग की यानी केरपट्टी है और 500 लोग भरे हुए, तो 500 लोग की यानी समस्या इतनी ज्यादा, तो 500 लोग से आयुक्त तो ये चेक करके भाई आप उनके कंप्यूटर में है कि भाई ये चेक करके भी किसकी केरपट्टी भरी है किसकी नहीं भरी है। अगर वो पानी नहीं देते तो हमको सरकारी नल चाहिए। हमारे तो नल नहीं है, फिर भी हम नल के पानी की पट्टी भरते हैं ना कि नहीं भरते हैं। तो जो गुनहगार है उसको सजा देना चाहिए, आके चेक जो बेगुनाह है तो उनको भी सजा है। तो आप आके चेक करिए, आप घर में हम उनकी हेल्प करेंगे। जहाँ नल चालू है जो केरपट्टी नहीं भरता, जिनकी नोंदणी नहीं है तो उनको तुम आगे खूटी मारो, नहीं तो कट कर दो। 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे वीर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती। त्यांच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो। तर धुळे शहरात शिवसेना व युवासेना यांच्या वतीने या क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। आपल्या देशासाठी स्वतःचे प्राणही द्यायला मागे पुढे पाहत नाही देशभक्त आणि क्रांतीवीर, त्यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे। या क्रांतीवीरांचे स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। या क्रांतीवीरांचे स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य असून त्यांच्यामुळे आपण आपल्या देशामध्ये मुक्तपणे फिरत आहोत। भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे योगदान फार मोलाचे आहे। शहीद भगतसिंग हे अगदी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हापासून देशभक्तीने झपाटलेले होते। भगतसिंग यांनी हसत फासावर जाताना तरुणांना मार्ग दाखवण्याचे काम केले होते। या वीरांच्या स्मरणार्थ समस्त भारतीय 23 मार्च हा शहीद दिन म्हणून पाळतात। तर धुळे शहरात शिवसेना युवा सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात युवा सेनेच्या वतीने या वीरांना अभिवादन करण्यात आले। राष्ट्रीय आरोग्य अभियान, माहिती शिक्षण संपर्क आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धुळे यांच्या विद्यमाने उत्कृष्ट आरोग्य संस्था यांना डॉक्टर आनंदीबाई जोशी कातागल्प प्राथमिक आरोग्य केंद्र व लॉरेन्स लाइटिंगल गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद धुळे करण्यात आले। या कार्यक्रमाला शहीद दिनानिमित्त वीर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी माहिती शिक्षण व संपर्क आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धुळे यांच्या विद्यमाने उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य संस्थांना डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी नाइटिंगल गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले। यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री शिवाजीराव दहिते होते। तसेच आयोजक माननीय राजेश्वर पाटील, जिल्हा माता संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद धुळे डॉक्टर हर्षवर्धन चिंतम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर MP सांगळे, डॉक्टर अरविंद S मोरे होते। याची जरी आपण आठवण दिली आहे तरी त्यांच्या आज्ञास तेच सांगितलं। त्या अनुषंगाने आनंदीबाई जोशी पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहे आणि त्यांच्या नावाने हा पारितोषिक दिलं जात आहे। मी सगळ्यांना आनंदीबाई जोशींचा गणित इतिहास जसं भाऊ इतिहासात मोहनलाल कसा होता मग आम्ही लिहून टाकायचो पहिले, तो पासपोर्ट, तो जनित सातारा असा तो घडत असतो। पण आणि माझी अपेक्षा तुमच्याकडे
तुम्ही इतक्या जुन्या डॉक्टरला आणि आनंदीबाई कृषी सर्टिफिकेट तुम्हाला जास्त कळलेलं असते. त्या काळात 90 वर्ष जन्म झालेली मुलगी एवढं वयस्कर माणसाची नंतर जी घटना त्यांच्या जीवनात झालेली, त्यांचं मूल वागलं याच्यातनं त्यांच्या जीवनात झालेलं फ्रस्ट्रेशन, त्यांच्या नवऱ्याने त्या शिकाव्या यासाठी त्रास आणि त्यांना परदेशात पाठवताना साहेब मी त्यांचं आनंदीबाई कृषीचं 20 वर्षापूर्वी त्यांचं पुस्तक आहे. मग आता तो परदेशात जाईल पद्धत तिथं उतरेल पद्धत तिथं त्यांना मिळालेले सहकारी त्यांच्यात त्या राहिल्या आणि जेव्हा ती साडी नसून त्याच्यात राहत होती ते सर्व विचित्र नजरेला त्याच्याकडे बघत होते. माझ्याबरोबर इथे उपस्थित असलेले आपल्या ऍडिशनल सीओ श्री मुंडे, त्या विभागाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या विभागाचे प्रमुख डॉक्टर अनिल मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी आपले धन्वंतरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि आपले सहकारी ॲडव्होकेट केशीराव, आपल्या महिला पत्रकार आणि आमच्या समितीच्या एक सदस्य श्रीमती चेतना चौधरी, उपस्थित सर्व आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अधिकारी मान्यवर, आपले मधुकर पत्रकार नाव घेतले नाही सगळ्या सर्वांना मार्गदर्शन करणारे करते व्यवसाय सर्व उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि बंधू भगिनी, एक 4 कार्यक्रम आपण या ठिकाणी एकत्र केलेले आहेत आरोग्य. आणि आज आपला 23 मार्चला शहीद दिन असल्यामुळे आपण आपले जे हुतात्मे आहेत भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीस आपण सर्वप्रथम अभिवादन केलं आणि नंतर आपण त्या आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. मागच्या वर्षी देखील अशा पुरस्कार आणि इतर पुरस्कार आपले 5 एप्रिलमध्ये झाले. हे पुरस्कार मार्च 8च्या आत करण्याचे शासनाचे आदेश आहे आणि त्यावेळी देखील प्रतिभावसाने सूचना केली होती की कार्यक्रम मार्च 8च्या करा. आणि यावेळेस आपण सगळ्यांनी चांगलं नियोजन केलं आणि ह्या नियोजनामध्येच आपण असा निर्णय घेतला की पुरस्काराची ज्या तपासण्या वगैरे असतात समिती असतात त्यांनी देखील साधारणपणे फेब्रुवारी 1 पर्यंत सगळ्या तपासण्या पूर्ण कराव्या, जेणेकरून मार्च महिन्यामध्ये सर्वांनी अध्यक्षांचे आपण कार्य घेऊन त्या पद्धतीने आपण कामात केले. आणि बरोबर म्हणजे 4 पुरस्कार, डॉक्टर आनंदीबाई कृषी पुरस्कार, कायकर्म पुरस्कार, लग्न आणि पुन्हा आजारपण, पुन्हा त्याच्यातनं डॉक्टर हे जे सगळं आनंदीबाईचं चारित्र्य आहे ते खऱ्या अर्थानं 22 पिढीने गेल्यासारखं चारित्र्य आहे आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये काम केलं म्हणून त्यांच्या उत्तर खऱ्या अर्थानं शासनाने हा पुरस्कार आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी जाहीर केलेला. सर्वप्रथम मी आमच्या सगळ्यांच्या वतीने ज्यांना ज्यांना कोणाला हा पुरस्कार मिळाला, आशा सेविका असतील, आरोग्य सेविका असतील, PSC सेंटर्स असतील, उपकेंद्र असतील, या सगळ्याच आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मी पिंपळाला गेलो होतो बापूसाहेबांच्या 2-3 वर्षापूर्वी गेलो. तिथे फातिमा बानू म्हणून मुस्लिम समाजाची महिला आणि तिने आरोग्य सेवेमध्ये 10,000 बाळंतपणांचं काम तिने तिच्या आयुष्यामध्ये केलं आणि त्या व्यतिरिक्त एका मुस्लिम समाजाच्या बाईचा तिथल्या मोठ्या मंगल कार्यालयामध्ये 4-5 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये बापूसाहेब, राजेसाहेब आमच्या सगळ्या उपस्थितीमध्ये तिथे नागरिक सत्कार करण्यात आलेला. म्हणजे आरोग्य खात्यात जर एखाद्या माणसाने काम केलं त्याचं कौतुक करण्याचा देखील समाज हा तयार असतो. कडे अनेक तक्रारीही करण्यात आल्या, परंतु त्याचा काही उपयोग न झाल्याने अखेर या त्रासाला कंटाळून
या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना नाकी 9 येतात। यासंबंधी महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्यात, परंतु त्याचा काही उपयोग न झाल्याने अखेर या त्रासाला कंटाळून आज धुळे बार असोसिएशनने या ठिकाणी आंदोलन करण्याचे ठरवले। त्यानुसार सकाळी 11 वाजेच्या सुमारास बार असोसिएशनची वकील मंडळी या ठिकाणी धडकली। कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांसह मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। या आशयाचे फलक वकिलांच्या हातात होते। या प्रकरणी धुळे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले। काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी मोठा अपघात होऊन अनर्थ झाल्यास त्यास सर्वस्वी मनपा प्रशासन व ठेकेदारच जबाबदार राहील असे बजावण्यात आले। लवकरात लवकर काम पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा बार संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट समीर सोनवणे, सचिव ॲडव्होकेट मधुकर भिसे, ॲडव्होकेट अमित दुसाने, ॲडव्होकेट सुरेश बागले, ॲडव्होकेट बळीराम वाघ, ॲडव्होकेट वैशाली देवरे, ॲडव्होकेट कुणाल जमादार, ॲडव्होकेट बिपिन मोरे, ॲडव्होकेट ललित देठे, ॲडव्होकेट दिलीप मणिखेडकर, ॲडव्होकेट सचिन जाधव, ॲडव्होकेट महेंद्र पवार, ॲडव्होकेट निमिषा बोरसे यांनी दिला आहे। धुळ्यामध्ये हा जो नाल्याचं या ठिकाणी काम चालू होतं, प्रत्यक्षात सुरुवातीला काम करण्यात आलं, परंतु जे तज्ज्ञ होते त्यांना लेवल काय आणि उतार कुठे याचा सुद्धा काही कुठे थांगपत्ता लागला नाही किंवा अक्कल आली नाही असं म्हणायला हरकत नाही। आणि पुन्हा हे नव्याने हे काम सुरू करावं लागतं। गेल्या 3 महिने इकडच्या बाजूचं काम डाव्या बाजूचं चाललं आणि 3 महिन्यापासून उजव्या बाजूचं काम चालू आहे। हा अत्यंत रहदारीचा रस्ता आहे। बसेस या रस्त्यावरनं जातात, न्यायाधीश जातात, वकील जातात, सर्वसामान्य जनता जाते, परंतु महानगरपालिका प्रशासनाला याचं कुठलंही सोयीसुद्धा नाही। जे कर वसुली त्यासाठी पेपरमध्ये फक्त झळकायचं आपण किंवा अतिक्रमण पाडायचं त्याच्यासाठी रस्त्यावर म्हणजे पेपरमध्ये झळकायचं, परंतु सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्यासाठी काही लक्ष द्यायचं नाही आणि 3-3 महिने 4-4 महिने ठेकेदार काम करत नाही याच्याबद्दल काही दखल घ्यायची नाही। अशा प्रकारचं प्रशासनाचं हे निर्डावलेलापणा जो आहे त्याला जाग यायला पाहिजे। म्हणून आम्ही सगळ्या वकिलांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी ठरवलं की आपण या ठिकाणी प्रतिकात्मक रस्ता रोको करायचा आणि महानगरपालिकेचा अधिकारी पदाधिकारी यांचा निषेध करायचा आम्ही ठरवलेला आहे। अशाच प्रकारे हे आंदोलन फक्त या रस्त्यापुरतं किंवा नाल्यापुरतं मर्यादित नाहीये, पूर्ण धुळे शहरासाठी हा महानगरपालिकेने इशारा समजायचा आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा काही अडचणी येतील त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसोबत वकील वर्ग राहील आणि आघाडीवर राहील याची प्रशासनाने, पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि म्हणून याच्या पुढे झोपून जाऊ नये, प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने काम करावं अशी आम्हाला प्रशासनाला या ठिकाणी सांगायचं आहे आणि हा त्यांनी बोध घ्यावा एवढ्यासाठी हा प्रतिकात्मक रस्ता रोकोचा हा आम्ही प्रपंच या ठिकाणी सर्व वकील वर्गाने ठेवलेला आहे। आणि पुन्हा पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या धुळे महापालिकेचा जाहीर निषेध। आमदार कुणाल पाटील व 18 आमदारांना निलंबित केल्यासंदर्भात भाजप सरकारचा निषेध। मागील भांडणाची कुरापत काढत 2 जणांना मारहाण। नळ कनेक्शन कट केल्याने शब्बीर नगर परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित। आणि 23 मार्च शहीद दिनानिमित्त वीर क्रांतिकारांना अभिवादन। आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान माहिती शिक्षण व संपर्क आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या विद्यमाने पुरस्कार वितरण।
याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.